भाऊजाई म्हटली की ती अशी हेच असणार, सासू म्हटली की ती कुचकीच असणार, खाष्टच असणार. तुला काय कळतं, तुला काय येतंय, तू ह्याच्यात नको डोकं घालू. आणि मग ती नवऱ्याला म्हणते मी नाही का पगार मिळवत, माझा नाही का अधिकार नाही का, तर तुम्ही हे का. ती सासू ही आई होती आणि त्या सुनेला पण कळलं पाहिजे की आपल्याला इथं राहायचं, आपण ह्यांची आई म्हणूनच आपण यांना बघितलं पाहिजे. सुनीले त्रिवार वंदन तुला. अगं राम वनवासात गेला तेव्हा रामाबरोबर सीता होती, पण तुझा नवरा कुठं होता तुझ्याबरोबर. आई जे असं प्रकरण आहे की तिला जर पगार द्यायचा ठरवला तर बाबांना घरी बसावं लागेल. ही घटना एका टेकडीवर बेधुंद झालेली असणारी मुली आहेत. आई वडील पैसा खर्च करून कष्टाचं पाणी, आपल्या रक्ताचं पाणी करून त्या मुलांना पुण्याला पाठवतात शिकायला. अहो त्या सिरियलमध्ये ते सांगितलं. अहो चहा करताना तुम्हाला सिरियलमधल्या गोष्टी आठवतात की आज तुमच्या मुलाची बायको आहे, त्या मुलाचं सुख त्या बायकोवर सगळं अवलंबून आहे. मग आपण का हक्क दाखवायचा नाही तो. हे तर तुम्ही मुलाला बोला आणि तुम्ही सुनेला बोला. तर ही हुंडा पद्धत आहे, ही पूर्वीच्या काळातली. मुलीला इस्टेटीमधला अधिकार द्यायचा. हुंडा हा त्या मुलीला दिला गेलाय तिच्या भविष्यासाठी. आजकाल मुलींनी हे काम केलं पाहिजे, मुलांनी ते काम केलं पाहिजे, अजिबात चालणार नाही. आईनं मुलीला जितकं सांगितलं पाहिजे तितकंच मुलाला सुद्धा सांगितलं पाहिजे. का बरं, मुलाचा पाठ वाचता, तू मुलाचं ताट वाचता आणि मुलीला म्हणता ताट घे तू, नाही का. नमस्कार, केडी न्यूज अर्थात करकम दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही. तर आज आपण महिला दिनाचं औचित्य साधून एका खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. सुचित्रा देशपांडे. माझ्यासाठी त्या माझ्या आजीसारख्या आहेत. त्यांनी MA केलं आहे, आता त्या लॉचं शिक्षण घेत आहेत वयाच्या 75व्या वर्षी. ही एनर्जी त्यांच्यात कुठून येते मला खरंच माहीत नाही, पण आम्ही एक नात तिच्या आजीशी जशा गप्पा मारते अशाच आपण आज गप्पा मारणार आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर मला तुम्हाला म्हणायचं आहे की मग तुमचं शिक्षण कसं झालं, तुम्ही शिक्षिका कशा झाला, मग पुढे तुम्ही डाएटमध्ये काम केलं, तर त्या प्रवासाबद्दल सांगाल. हां, आता कसं विचार केला तर पहिल्यांदा या चॅनलला मी धन्यवाद देते की त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं आणि मुलाखत घेऊन काय मार्गदर्शन सगळ्यांना होईल हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. तर माझं लग्न वयाच्या 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आत झालेलं. माझं माहेर पुणं होतं. माझं 11वीपर्यंत शिक्षण पुण्याला झालेलं होतं. पण पूर्वीच्या काळी आमच्या घरामध्ये आम्ही 4 बहिणी, त्यामुळे पटकन लग्न करायचं, मुलगा दाखवला, मुलांनी पसंती केली की लग्न लगेच व्हायचं. त्याप्रमाणे आमचं पण झालं. नंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच मुलांचा संसाराचा व्याप सुरू झाला. 2 मुलं झाल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण शाळेत असताना इतकी आपल्यामध्ये एनर्जी होती, आपण हुशार होतो, मग आपण असं नुसतं स्वस्त बसून नुसतं मुलांना सांभाळायचं आणि घर काम करायचं असं होतं. मग मला ते थोडंसं खटकायला लागलं. त्यामुळे माझे मिस्टर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होते शिक्षक, त्यामुळे आम्ही कळवलं होतं तिथे, नवीनच कॉलेज निघालेलं होतं. म्हणून मग मी म्हटलं नाही आता आपण परीक्षा द्यायच्या. पण कॉलेजमध्ये जाणं शक्य नव्हतं, कारण घरामध्ये लहान मुलं होती, घरामध्ये सासूबाई नव्हत्या आणि कोणी सांभाळायला मुलं नव्हती. त्याच्यामुळे मग मी बाहेर शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इतका त्रास व्हायचा आम्हाला. प्रत्येक वर्षी फॉर्म भरायचा आणि परत परीक्षा झाल्यानंतर म्हणायचं आता पुढच्या वर्षी नाही परीक्षा देणार. कारण खूप अभ्यासाचा त्रास होता. आणि एक ध्येय हातात घेतल्यानंतर आपण परीक्षेला बसलेलो आहोत ना, आपण अभ्यास केलाच पाहिजे, आपण पास झालोच पाहिजे, हे मनाने ठरवलेलं होतं. रिझल्ट लागला की रिझल्ट चांगला लागायचा, परत फॉर्म भरायचा. असं करत करत माझं BA झालं. BA झाल्यानंतर आमच्या तिथले प्रिन्सिपल खूप छान होते. ते म्हणले मॅडम तुम्ही MA करा. मी म्हटलं नको सर, मला नाही जमायचं. अहो मी तुम्हाला आहे ना म्हणून द्यायला. म्हणजे माणसाला पाठीवर हात ठेवून गड म्हणायला सुद्धा एखादं माणूस असले की माणसाची प्रगती होती. त्याप्रमाणे माझं MA पूर्ण झालं. मग MA पूर्ण झाल्यानंतर मग आता काय करायचं, तर BEd करून टाकावं म्हणून BEdला फॉर्म भरला आणि उस्मानाबादला माझं BEd झालं. मी माझी 3 मुलं घेऊन एका खोलीमध्ये आम्ही BEd पूर्ण केले. मुलांचे डबे भरायचे, मुलांचं शिक्षण आणि माझं शिक्षण हे दोन्ही करायचे.
त्यामुळे अगदी तारेवरची कसरत होती, पण ती पार पाडली. आणि B.Ed झाल्यानंतर योगायोगाने मला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळमलात जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये सर्व्हिस झाली. मग तिथून आमचा सर्व्हिसचा हा असणारा जीवनाचा प्रवास सुरू झाला. मग शाळेमध्ये सुद्धा शाळेतल्या मुलींचा त्रास संपला, वेळ झाली की मुली चूक करायची. का तर त्यांना असं वाटायचं हा तास संपू नये. जोपर्यंत मुलींना आवड निर्माण होती, मुलींना वाटतं आता हा तास संपू नये, तेव्हा शिक्षक तिथं यशस्वी झाला असं समजा. बरोबर. असं मग त्याच्यानंतर जाहिरात निघाली होती डाएटची. डाएट म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड एज्युकेशन, की जिथं प्रशिक्षण होतं शिक्षकांचं आणि जिथं D.Ed कॉलेजवर नियंत्रण असतं किंवा D.Ed कॉलेजमध्ये प्रवेश कोणाला द्यायचे, काय द्यायचे, तिथं D.Ed कॉलेज होतं, तिथं काम करावं लागायचं, शाळा तपासाव्या लागायच्या. अशा तऱ्हेने तिथं पण मला चान्स मिळाला आणि माझी तिथं पण सर्व्हिस केली. मग मला आंबेजोगाईला आणि सोलापूरला असं दोन्हीकडे पण मला म्हणजे सर्व्हिस मिळाली होती. पण सोलापूर आम्ही करकमचे राहणारे असल्याने सोलापूर आम्हाला जवळ होतं, पण आम्ही सोलापूर सिलेक्ट केलं आणि त्याच्याप्रमाणे तिथे सर्व्हिस झाली. माझी सर्व्हिस यशस्वी झाली, त्यामध्ये मी आनंदित होते. त्याच्या आधी मला जेव्हा B.Ed झाल्यानंतर जेव्हा मला सर्व्हिस लागायच्या वेळेस मला एक तहसीलमध्ये सिनियर क्लर्क म्हणून चान्स मिळालेला. परंतु मी म्हटलं सिनियर क्लर्क आणि तहसीलमध्ये सर्व्हिस करायची, तो काळ फार जुना होता. आणि तहसीलमध्ये सर्व्हिस करायची म्हणजे समाजातील सर्व्हिस सगळ्या लोकांचा किंवा राजकारणातील लोकांचा संबंध होता. मला ते नको वाटायचं, कारण मिस्टर हायस्कूलला होते आणि आपण तिथे. तेव्हा तुम्ही काय स्वतः मॅडम तुम्ही पुढे तहसीलदार व्हा, पण मला कुटुंबासाठी माझा त्याग करायचा होता, म्हणून मी ती सर्व्हिस करते. आणि या शाळेमधलं मला सर्व्हिसमध्ये खूप आनंद मिळाला. माझ्या हाताखाली खूप विद्यार्थी तयार झाले, त्याचा आनंद मला या मानपान असणाऱ्या किंवा तहसीलदार होणाऱ्या त्याच्यापेक्षा खूप मोठा. नाही खरंच म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण काय होतं आजकालच्या जर मुलींचं बघायचं, इव्हन माझं बघायचं म्हणलं तरी मला जरी घर आवरून जायचं असेल आणि परत तेवढं करूनच यायचं असेल ना, तरी मी एवढी कंटाळते की परत माझी संध्याकाळी उठून स्वयंपाक करायची त्याची ताकद नसते आत. आणि असं आमच्या जनरेशनचा हा प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा काय, पण हे दोन्ही मॅनेज करणं आणि तुम्ही ते तेव्हा मॅनेज केलं, प्लस मुलं सांभाळली. म्हणजे आजकाल फॅमिली प्लॅनिंग तरी करतो की मग हे एवढ्या वर्षात हे करायचं, तेव्हा तुम्ही ते केलं, खरंच खूप ग्रेट आहे. आपण मगाशी बोलत होतो की महाभारतातल्या ज्या स्त्रिया होत्या किंवा रामायणातलं जर सीतेचं आपण म्हणायला गेलो तर त्यांचं काय महत्त्व किंवा त्यांचं काय? आता प्रत्येकजण किती काही शिकलेलं असू दे, काही असू दे, शेवटी अध्यात्माकडं माणसाचा कल असणं फार आवश्यक आहे. आपण रामायण महाभारतातल्या या गोष्टी ऐकतो, त्याच्यामध्ये आपण रामाचं बघतो, कृष्णाचं बघतो, पण त्यांच्या घरातल्या स्त्रियांचं आपण पाहतो का कधी? मार्च महिना आहे, महिला दिन होतोय. मार्च महिना म्हणजे श्रावण महिना जसा सणावारांचा धुमाकूळ करणारा महिना असतो, तसा मार्च महिना म्हणजे आपल्या महिलांचा हा हक्काचा महिना आहे. म्हणून या महिलांच्याविषयी बोलणं आपल्याला आवश्यक आहे. आता रामायणातील सीता घ्या, उर्मिला घ्या, किंवा पूर्वी सावित्रीबाई फुले घ्या, किंवा सत्यवानाची सावित्री घ्या, कुंती घ्या, या सगळ्यांचं जर आपण चरित्र पाहिलं तर त्यागाशिवाय त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही मला सांगा कुंतीचा काय दोष होता? तिला तो मंत्र मिळाला, तिला तो सहज वापरला, तिला कळणं झाला. कुमारी अवस्थेमध्ये झालेला मुलगा पेटीमध्ये सोडून दिला, एका पुत्र म्हणून त्याला सांभाळलं, किती अवहेलना झाली तिची. तिला तिच्या मनाची अवस्था कोणी बघितली का? तिची काय झाली असेल अवस्था. तशीच उर्मिला म्हणा, उर्मिले त्रिवार वंदन तुला. अगं राम वनवासात गेला तेव्हा रामाबरोबर सीता होती, पण तुझा नवरा कुठं होता तुझ्याबरोबर? तो तिथं भावाबरोबर होता. किती भावाभावांचं प्रेम आहे. आजकाल आपण बघतो भावांचं प्रेम किती असतं, पण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं सगळ्यांचं प्रेम जर आपण पाहिलं तर खरंच अवर्णनीय असं प्रेम आहे. आणि हे सगळेजण भाऊ सांगायला मुद्दामून हा मुद्दा आम्हाला वाटतो की हे जितके वर्ष राम वनवासात होता तितके वर्ष ब्रह्मचारी म्हणून राहिले. दुसरं सावित्रीचं उदाहरण घेतलं तर सावित्रीने सत्यवानाला आणलं. आपण वटपौर्णिमा करतो त्यावेळेस सगळ्या बायका नटून वडाला येतात, वडाला प्रदक्षिणा घालतात, वडाला सूत गुंडाळतात, सगळं करतात. ही झाली त्यांची असणारी
सावित्रीबद्दलची किंवा पूर्वापर आलेली संस्कृती आहे म्हणून ते घालतात. पण माझं मत आहे असं की यमाकडून सावित्रीनं सत्यवानाला आणलं, तर आणलं म्हणजे काय की त्याला जिवंत केलं. एक तर तिचं असेलही तेवढं पुण्य, आणि दुसरं कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक सणाकडे आपण पाहायला पाहिजे नाही. वडाचं झाड जे आहे ते सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करतो. मग हा बेशुद्ध पडलेला होता, लाकडं सोडून त्या मुळ्या वगैरे बांधून, आणि ते कष्ट त्याला सहन झालं नसतील तेव्हा तिथे डॉक्टर नव्हते, बेशुद्ध पडला तो. नाडी कुणी बघितली असेल तुम्ही कोणाला माहिती, पण त्याला त्या ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यानंतर तो जिवंत झाला. हे माझं मत आणि माझं कारण आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं बाकीच्यांना, की ह्या काहीतरी बोलतात हो नाही, पण हा मुद्दा पण आहे सायंटिफिक. दुसरं म्हणजे आता मला सांगा तुम्ही की आपण महिला दिनाच्या दिवशी मोकळेपणाने बोललो तर काही हरकत नाही. सावित्रीनं सत्यवानाला आणलं, असा कोणता सत्यवान सांगा मला पौराणिकामध्ये की त्यांनी सावित्रीला आणलेला. ते थोडी जरी गंमत झाली तरी आहे की म्हणजे स्त्रियांना पुरुषांसाठी किती व्रत करतात, किती वैकल्य करतात, किती किती उपास करतात, तपास करतात, बळभाव सगळ्या कुटुंबासाठी किती त्रास भोगतात. या स्त्रियांच्याकडे तुम्ही सहानुभूतीने पाहता का हो? कुटुंबातली स्त्री जी असते, तुमची आता आई किती काम करते, तुमचं पालनपोषण करते, घरामध्ये सगळं करते, आपल्या पतीची सेवा करणं म्हणजे हातपाय लावणं नाही, पण स्वयंपाक करणं, त्यांचं व्यवस्थितपणाने डबा भरून देणं, त्यांची काळजी घेणं, प्रत्येकाची काळजी घेणं, याची किंमत जर सगळ्या घरादाराला असेल तर तिचं ती स्त्री यशस्वी झाली असेल. तर तिनं स्वतःला म्हणण्यापेक्षा बाकीच्यांनी तिचं कौतुक केलं पाहिजे की माझी आई किती काम करते, माझी आई कशी करते. आणि हे संस्कार जे आहे हे औपचारिक नाही, अनौपचारिक दृष्टिकोनातून मुलांवर घालत असतात की माझी आई अशी करत होती. संस्कार म्हणजे तुम्ही अशी बसून गोष्टी सांगण्यासारखे नाही, जे असं वाग तसं वाग, जे आपल्या घरामध्ये जी वस्तू वागणूक असते त्याच्यातही मुलं संस्कार. आपली आई कशी बोलते, नवऱ्याशी बोलताना किती नम्रतेने बोलते, हे फार महत्त्वाचं. आणि ह्या गोष्टी आजकालच्या मुलींनी समजून घेऊन आपल्या आचरणात आणली फार. हे जे एक वाक्य आहे जे महिलांना ऐकवलं जातं की तू तर घरीच असतेस की काय केलंस तू. पण मला असं म्हणायचं आहे की जे तुम्ही एक दिवस फक्त घर सांभाळा आणि आईनी जरा जाऊ देत मामाकडे, आणि मग त्यानंतर जे सगळ्यांची आपदा चालू होते खाण्यापिण्यापासून ते घर आवरण्यापर्यंतची, आणि आई जी असं प्रकरण आहे की तिला जर पगार द्यायचा ठरवला तर बाबांना घरी बसावं लागेल. मला अजून एक म्हणायचं. हा बोला. गृहिणीची तुलना तुम्ही पैशामध्ये करूच शकत नाही. कारण गृहिणी ही स्वतःचं संपूर्ण आपलं त्याच्यामध्ये ओतून ते घरासाठी करत असते. मग तिला तुम्ही काही दरवर्षी इन्क्रिमेंट देता का? तिला कुठल्या सणाला तुम्ही तू करतीस म्हणून हा तुला दागिना म्हणून घे का? तिची इच्छा असते मला घे, नको सगळ्यांचं होऊ दे. मग जर बजेटमध्ये बसलं तर आपण आपल्याला तो पगार अफोर्ड नाही करू शकत आईचा काही. मला अजून एक म्हणायचं की घरी अशी जी वागणूक भेटते की तुला काय कळतं, तुला काय येतंय, तू ह्याच्यात नको डोकं घालू, तू फक्त स्वयंपाक आणि करून खाऊ घालून घर आवडून ह्या पुरतं राहा, ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ही जी प्रवृत्ती आहे आणि ह्याचा किती मानसिक त्रास त्या स्त्रीला होतो, त्या गृहिणीला होतो किंवा त्या घरातल्या एका बाईला होतो, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हे तर अतिशय चूक आहे. अहो, बाईची निर्णय क्षमता ही फार मोठी आहे. तिनं निर्णय घेणं आणि तिच्यावर असं बोलणं म्हणजे फार तिचा अवमान केल्यासारखं आहे. का बरं तिने बोलायचं नाही? तिला मत नाही, तिला मन नाही आहे, तिला बुद्धी नाही आहे, तिला सगळं आहे. जेव्हा ती तुमचा सगळा संसार सांभाळते तेव्हा तिचं मत, तिचं मन हे सांभाळणं आणि तिचं मत घेणं, तिचं निर्णय घेणं हे प्रत्येक घरामधल्या पुरुषांचं फार महत्त्वाचं काम आहे. की तिचं मत हे घेतलंच पाहिजे. तुम्ही ते स्वतः एकटे कुटुंबामध्ये प्रमुख म्हणून मालक नाही आहेत तुम्ही. जेव्हा तुमच्या दोघांच्यामध्ये एकता असेल, सहकार्य असेल, तरच तुम्ही ते कुटुंब चांगल्या प्रकारे जगू शकता किंवा फुलवू शकता. त्या कुटुंबामधल्या असणाऱ्या ह्या वेलीवर, या वृक्षावर जी फुलं येतात त्या दोघांची फुलं असतात. मुलं बाळ आहे ही फुलं आहे, हा वृक्ष महत्त्व आहे त्या संसारामधला. आई पुरुषाचा किंवा स्त्रीचा किंवा नवरा बायकोचा. मग हा जेव्हा वृक्ष फुलवायचा असेल तेव्हा सगळ्यांनी मिळून त्या मुळासकट पाणी घालतं पाहिजे. आणि ते मूळ म्हणजे त्या घरातली ती आई.
मला अजून म्हणायचं की छोटं छोटं कौतुक करणं किती गरजेचं आहे त्या मागे. अतिशय गरजेचं आहे. एक सांगते, कौतुकाचा एक शब्द हा फार मोठी कामाची शक्ती देणार आहे. आपल्या मुलांना किती मार्क पडले, किती मार्क नाही पडले, तू का मागं राहिला, तू पहिल्यांदा का नाही आला, आणि जेवढे पडले त्याचं समाधान माना. समाधान मानणं फार आवश्यक आहे. त्याला सांगा तुम्ही, अरे पुढच्या वर्षी आणखीन जास्त मार्क दे बरं का, तुला येईल. यावर्षी तू काय केली त्याला समजून घ्या. त्याला सांगा तुम्ही. त्याच्यावर रागवून कुठल्याही गोष्टी मुलांच्याकडून करून घेणं ही फार मोठं पाप आहे असं मला वाटतं. पाप आणि म्हणते मुलांच्याकडून. अहो त्यांना पुढं जा, त्यांना त्यांची प्रगती कशी होईल हे बघा ना तुम्ही. त्यांची मित्र कोणते आहेत, काय आहे. आता आपण जर शहरामधली परिस्थिती पाहिली तर या कॉलेजमधली परिस्थिती फार बेकार आहे. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागाची परिस्थिती खूप चांगली. त्या कॉलेजच्या पत्त्यावर त्या समोर सगळी मुलं आणि मुली बाहेर भेळ खाणं काय, तुमचे ते कच्ची दाबेली काय, पाणीपुरी काय, इतके खात बसतात. दोघं जण नुसते खात नाही बसत, तर सिगरेट ओढणं, दारू पिणं, गांजा पिणं अतिशय बेतारपणाने वागतात. हा समाजाला आज धोका नाही आहे तर संपूर्ण समाज हा बिघडण्यासाठी एक फार मोठं कारण आहे. परवा एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला होता. एका टेकडीवर पुण्यातली घटना. एका टेकडीवर बेधुंद झालेली असणारी मुली आहेत. आई वडील पैसा खर्च करून कष्टाचं पाणी, आपल्या रक्ताचं पाणी करून त्या मुलांना पुण्याला पाठवतात शिकायला. आणि ही मुलं काय दिलेल्या होतात, सगळी दिलेल्या होतात की त्याला रिक्षामधून घालून त्यांच्या घरी पोचवावं लागतं. अतिशय वाईट गोष्ट. आणि हे सगळे कशाचे प्रभाव आहे, हा टी व्ही आणि हे असणारा मोबाईल. असं माझं मत. मोबाईल चांगला आहे नाही म्हणते, टी व्ही पण चांगला आहे, पण त्या चांगल्या गोष्टी कुठपर्यंत आपण घ्यायच्या ते आपल्या हातामध्ये आहे. एखादा विस्तू आहे, त्याच्यावर अग्नी आहे, त्याच्यावर अन्न शिजतं, पण तो अग्नी आपल्या हातात घेतला की आपला हात पोळणारच नाही. तसंच तुम्ही त्या टी व्हीमधलं, त्या मोबाईलमधलं चांगल्या गोष्टी घ्या ना, त्या तुम्हाला घेण्यासारख्या आहे. खूप माहिती मिळते त्याच्यामध्ये. पण तुम्ही काय पाहता, तो सिनेमे, इंस्टाग्राम का काय म्हणतात ते नवीन फोटो पाहणं, ह्या गोष्टी आपल्याला हा शब्दसुद्धा माहीत नव्हता आपल्या काळामध्ये. आणि अजून आपल्याला काही इतकं कळत नाही, इतकं मुलांना कळतं आजकालच्या. आणि त्याच्यामुळे ही पिढी बिघडत चाललेली आहे. तर पहिल्यांदा लहान मुलंसुद्धा बघा, त्यांना खायला घालायचं म्हटलं ना तर त्यांना तो मोबाईल लावावा लागतो, गाणी ऐकावी लागतात आणि मग ती मुलं खातात. आजकालच्या आया पण खूप फोनमध्ये आजकालच्या आया ह्या घास खाऊचा, हा घास चिवचा, रामाची कौशल्या भरवत होती रामाला. त्याच्या अंगणामध्ये येत होती चिमणी कावळे. आजकाल काही नाही, चिमणी कावळे काही नाही. टी व्हीमध्ये असणारे सगळे त्यांचे जे असतात खेळणी ते असतात आणि त्याच्या तालावर ह्या मुलांना खायला मिळतात. ही आजकालच्या मुलांच्यापेक्षा मुलांच्या आईनं सुधारणं हे फार आवडतं. मला असं म्हणायचं आहे की आजकाल बऱ्याचशा सिरियल्समध्ये की बायकांनी असं काहीतरी कटकारस्थान केलं आहे आणि काय हे असं दाखवलं जातं. आणि मग तुम्हाला असं वाटतं की त्याच्यावर इन्स्पायर्ड होऊन या घटना घडायला लागल्यात घरोघरी. किंवा आता भाऊजाई म्हटली की ती अशी हेच असणार, सासू म्हटली की ती कुचकीच असणार, खाष्टच असणार, असं जे काही परसेप्शन आहे त्याबद्दल काय सांगणार? हे तुम्हाला तर त्या टी व्हीमधल्या मालिका एकही बघा वाटत नाही. आणि प्रत्येक त्या मालिकेमध्ये एक लग्न नाही, दोन लग्न, तीन लग्न, एकाशी दुसऱ्याचा संबंध, दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध, सगळीकडं एकमेकांचा बदला घेणं, याशिवाय दुसरं काही नाही. आणि ह्या गोष्टी घरातली बाई शिकते. एकदा एकीकडे मी गेले होते, मी आणि माझी मैत्रीण. ती बाई चहा करत होती. तिच्या डोक्यामध्ये काय होतं कोणाला माहिती. ती घरामध्ये चहा करता करता म्हणत होती, काय कळलं नाही बाबा, आता एवढी मोठी मुलं झाली, घटस्फोट काय घेतात, काय करायचं, त्या मुलांचं काय करायचं काय नाही. आम्हाला दोघींना वाटलं ह्यांच्या घरात काहीतरी झाले का काय कोणाला माहिती. मग त्या बैलांनी बाहेर आले, काय नाही काय नाही. अहो त्या सिरियलमध्ये ते सांगितलं, अहो चहा करताना तुम्हाला सिरियलमधल्या गोष्टी आठवतात आणि तो चहा कसा तुम्हाला चांगला लागणार. जी बाई घरात स्वयंपाक करते ना, तो स्वयंपाक करताना तिच्या डोक्यामध्ये जे विचार असतात ते विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरतात आणि ते अन्न तयार होते. आणि अन्न तसं खाल्लं तर त्या अन्नाचं चांगलं रक्त होतं आणि त्या मुलांच्या विचारामध्ये सुद्धा परिवर्तन होतं. एक गोष्ट आहे बघा अशी की त्या गावामध्ये एक माणूस होता ब्राह्मण. त्याला नेहमी सवय होती की आलेल्या सगळ्या पाहुण्यांना जेवायला घालायची. मग त्याने काय केलं की घरात विचारलं नाही की आज काशीहून ब्राह्मण आलेले, त्यांना जेवायला बोलले, तुम्ही कोणतं स्वयंपाक करा.
मग ती बाई ती हो म्हणली. पण घरामध्ये अशी परिस्थिती होती की मुलगी बाळणपणाला आलेली होती, म्हैस वेळेला झालेली होती, नंतर गाय पण वेळेला झालेली होती. तिने स्वयंपाक केला पण तिच्या डोक्यात सारखे विचार होते, म्हैस वेळी का बघितलं पाहिजे, का गं पोलीस ते तुझं बरी का, तुला तुमच्या मुलीची चौकशी केली, गाय बरी आहे का, सतत तिचं लक्ष होतं. त्या ब्राह्मणाने खूप छान जेवण केलं आणि संध्याकाळी नदीवर गेले ते आणि नदीवर संध्या करायला लागले. संध्या करताना त्यांच्या तोंडातून शब्द हेच यायला लागले, म्हैस वेगळी का, अरे रे रे रे. पोट दुखते का, काय होते का तुला. ते घरी आल्यानंतर मग त्या ब्राह्मणाने विचारलं. सच्चिल ब्राह्मण होते ते आणि खरंच त्यांचा काहीतरी मंत्रावर असणारा प्रभाव किंवा एकंदर असेल. मग विचारलं तरी म्हणे हो झाली मुलगी बाळा, ती मुलगा झाला, तुम्हाला कसं काय भेटलं, म्हैस पण झाली किंवा मृत्यू झाली. मग ते हसायला लागले आणि म्हणजे अहो आमच्या तोंडामध्ये अजिबात सुद्धा संध्या येईल ना, तेच वाक्य येईल. बाई स्वयंपाक करताना बाईच्या मनामध्ये असणारे विचार जे आहेत ते नेहमीच काहीतरी चांगले परिणामाचे विचार असतात, चांगले विचार असतात. तर ते ती अन्नपूर्णा बाई होती. मग ती अन्नपूर्णा बाई झाल्यानंतर त्या मुलांच्या पोटामध्ये आपण जी चटणी भाकरी घालतो, जे घालतो ते ताजं स्वच्छ आपल्या चांगल्या मनाने घातलं तर मुलांच्या रक्तामध्ये सुद्धा ते उतरतो आणि मुलं त्याप्रमाणे तयार होतात. याबद्दल तुझं मत काय? नाही नक्कीच तुम्हाला कुठल्या भावनेने खाऊ घातलं जात आहे त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट असतं. मला तुम्हाला अजून विचारायचं की हे जे म्हणतात ना सासू सुनेचं नातं किंवा सासू कधी आई होऊ शकत नाही वगैरे, हे ह्यावर तुमचं नेमकं काय मत आहे? का हे पण असंच बाहेर आपण सिरियल बघून बघून मग ते परिणाम झाला आणि मग खरंच तसे वागायला लागले का? तुमचं काय म्हणणं आहे? सासू आणि आई, आता ही आईच्या जवळची मुलगी पहिल्यापासून राहिली आहे आणि ती सासरी आल्यानंतर तिला सासूचं प्रेम किती दिलं तरी आईची तुलना तिनं केली तर ती तितकीशी मोकळेपणाने सासूशी बोलू शकत नाही. पण सहवासाने आपोआप वर्षानुवर्ष गेली की ती सासू ही आई होती आणि त्या सुनेला पण कळलं पाहिजे की आपल्याला इथं राहायचं, आपण त्यांची आई म्हणूनच आपण याला बघितलं पाहिजे. आणि त्या सासूला पण कळते की आपली असणारी आहे तर ही आपली असणारी जी आहे तर सासूला कळलं पाहिजे की आपला सांभाळ दुसरं कोणी करणार नाही, आपला सांभाळ ही आपली सूनच करणार. परवा एकदा प्रश्न आला होता की सासूची सेवा किंवा सासऱ्याची सेवा मुलगी करते का सून करते, त्याचं उत्तर तो सून. कारण सुनेला माहीत असतं सासूची काय सवय आहे, तिला काय लागतं, सासऱ्यांना काय लागतं. मुलगा कामासाठी बाहेर जातो, मुलाला माहीत नसतं. म्हणून सून ही खरंच त्या सासूची असणारी मुलगी आहे आणि सासू सुनेचं नातं ते आई मुलीसारखंच असणार असं मला निश्चित. हा मुद्दा प्रचंड बरोबर बोलला तुम्ही की त्याच्यानंतर मुलगा जाईल कामावर, तुमच्या मुलीचं तर लग्न झालंय, मग तुमची मुलगी कोण आहे घरी, तर ती जी सून म्हणणारी ती तुमची मुलगी, तिला सांभाळणं जास्त गरजेचं. आपण मुलीच्या घरी सतत जाऊ शकतच नाही, आपल्या मुलाच्या घरी आपण राहतो. मग ती सून जी आहे त्या सुनेला तिचं चुकलं काही चुकत असतं, प्रत्येक माणूस हे चुकत असतं, पण आपण तिला किती समजून घ्यायचं की अगं हे असं कर. आपल्या शब्दातली नम्रता ही सून आपल्याशी वागण्याची कारणीभूत आहे. आपल्या शब्दामध्ये नम्रता पाहिजे, तिथं माया पाहिजे, तिथं अंतःकरण पाहिजे, तरच ती सून आपल्याशी चांगल्या प्रकारे वागू शकते. माझा मुलगा एवढा आहे, तू माझ्या मुलाची बायको आहे आणि माझ्या मुलाने एवढं सगळं मिळवलेलं आहे. अरे पण ती आज तुमच्या मुलाची बायको आहे, त्या मुलाचं सुख त्या बायकोवर सगळं अवलंबून आहे. मग आपण का हक्क दाखवायचा नाही तो? आपण आपल्या बाजूला राहिलं थोडंसं बरं, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं आवश्यक आहे आपल्याला. आज ह्या गोष्टीमध्ये आपण त्यांच्यामध्ये लुडबुड करणं फार गोष्ट वाईट आहे. दासबोधामध्ये सुद्धा रामदासांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्यामध्ये लुडबुड करू नका तुम्ही. मग ती सासू कुठल्या मैत्रिणी असो कोणी असू दे किंवा आपल्या घरातले आपला मुलगा आणि सून असू, मुलाला आणि सुनाला आपल्या ताब्यात ठेवणे हे आजकालच्या जमान्यामध्ये आपल्याला शक्य नाही, योग्य नाही आणि अजिबातसुद्धा चांगली गोष्ट नाही. आपल्याला जर जिवंतपणाने वृद्धाश्रम नको असेल तर घरामध्ये आपल्याला पहिल्यापासून सुख आनंद पाहिजे असेल तर आपल्याला सुनेशी आपण चांगली वागणं आवश्यक आहे. एक वेळ तुम्ही मुलाला बोला तर तुम्ही सुनेला बोला, अशी परिस्थिती आहे. मला आपण मगाशी बोलत होतो की हुंडा नेमकं काय नेमकं हे काय? आता ही हुंडा पद्धत आहे ही पूर्वीच्या काळातली.
ज्यावेळेस कायदा नव्हता मुलींना इस्टेटीमधला अधिकार द्यायचा, मग मुलींना काहीतरी दिलं पाहिजे. आपली मुलगी यांच्या घरामध्ये जाणार, मग ती आपल्या घरची पाहुणी होणार आहे, मग आपणही आपल्या मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मुलाकडची रीस होती की ती आपल्या घरी येणार आहे म्हणजे तिच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळालंच पाहिजे. ही मुलाची सुद्धा प्रवृत्ती होती, आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून मुलाकडच्या लोकांनी हुंडा मागितल्यानंतर किंवा काही सोनं मागितल्यानंतर या सोन्यावरून किंवा ह्या पैशावरून हे लग्न मोडू नये अशी आईवडिलांची इच्छा, आणि त्याप्रमाणे हुंडा ही न पटणारी गोष्ट आज आहे, पण त्या काळामध्ये ती गोष्ट होती आणि त्याप्रमाणे हुंडा दिला जायचा मुलीला. जर हुंडा दिला नव्हता तर त्या मुलीची छळवणूक होत होती की माझ्या आईनं मला एवढं दिलं. सासू म्हणत होती माझ्या आईने मला एवढं दिलं, माझ्या वडिलांनी मला एवढं दिलं, तुला काय दिलं. पण मुलगीचे रूप पाहण्यापेक्षा तिचे गुण पाहणं फार आवश्यक आजही आहे आणि पूर्वीच्या काळी सुद्धा असं. मुळात हुंडा हा त्या मुलीला दिला गेलाय तिच्या भविष्यासाठी, जसं की मुलाला दिला जातो की हे तुझी, म्हणजे आपण जे आता मुलींचा सुद्धा वाटा आहे, अर्धा मुलाला अर्धा मुलीला, तर तो अर्धा वाटा लग्नाच्या वेळेस दिला जायचा की बाबा हे तुला तुझं तुझं तू काय आपण सोन्याच्या रूपात दिलं तर तिथं स्त्रीधन होतं. ते स्त्रीधन कोणी काढू शकत नाही तिच्या अंगावर. ते स्त्रीधन आहे ते तिचं तिलाच मिळणं आवश्यक आहे, असं आहे त्यावेळेस. म्हणजे हुंडा पद्धती आता नाही. आता मुलींचा खर्च आणि मुलांचा खर्च मुलीला दिला जातो, मुलाला नाही दिला जातो. हे म्हणजे फार महत्वाची गोष्ट. आणि आता कसं आहे, निम्मा खर्च तुम्ही करा, निम्मा खर्च आम्ही करू. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये मग मला सगळेच मग कुठे डोहा जेवण असू देत बाळशाची. पूर्वी असं नव्हतं. त्या घरच्या मुलीच्या आई वडिलांनी कर्ज काढून काही करून पण त्या मुलीचं सगळं व्यवस्थित करणं भाग होते आणि ती करतच होते मुलीसाठी, कारण आपल्या मुलीला त्रास लागला. आणि मुलांची घरची प्रवृत्ती त्यावेळेस सुधारलेली नव्हती. नाही तिच्याच घरचं ते केलं पाहिजे, त्यांनीच केलं पाहिजे. पहिलं बाळपण माहेरीच असतं, मग त्या माहेरी किती अडचण असू दे पण ते पहिलं बाळपण त्या माहेरी त्या आईला वडिलांना त्रास होऊन तिथेच झालं पाहिजे, अशी पूर्वीची कथा होती. मग तिथं किती खर्च आला तेव्हा काही इतकं हे तिथं वगैरे नव्हतं, पण किती खर्च आला, काय केला, त्यांच्या घरची परिस्थिती आहे का याचा विचार मुलाकडची लोक करत नव्हती. हे अगदीचे सत्य बाब आहे. त्यांना वाटत नाही मुलीच्या घरच्या वडिलांचं आईचं कर्तव्य आहे ते त्यांनी केलंच पाहिजे. ही आताची गोष्ट झाली. हे जे पुरुषांचं आहे की स्वयंपाक म्हणजे मुलींनीच करायचा, जे बायकोनी करायचा, मी घरातलं काही काम करणार नाही, हे माझं कामच नाहीये. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता मुली सुद्धा कमवतात, मुली सुद्धा नोकरी करतात. तर मग आता सध्या मुलांनी काय काय बदल केले पाहिजेत त्यांच्या वागण्यामध्ये? मुलांनी खूप बदल केले पाहिजे. पहिल्या गोष्टीपासून मुलांनी त्यांचं स्नान झाल्यानंतर त्यांचे कपडे मुलांचे अंगावर बनवणे मुलांनी घेतलेच पाहिजे. कब्बशी त्यांची त्यांनी विसरली पाहिजे. त्यांची पाणी त्यांनी काढून टाकली पाहिजे. एखादं घर असेल झाडाचं राहिलं असेल तर ते घर झाडाचं राहिलं असेल त्यावेळेस ते घर झालं पाहिजे. आजकाल मुलींनी हे काम केलं पाहिजे, मुलांनी ते काम केलं पाहिजे, अजिबात चालणार नाही. आणि ही जी संस्कृती आहे ही मुलांवर पहिल्यापासून आपल्या आईनं रुजवली पाहिजे. की आईनं मुलीला सांगायचं तू काम कर, त्याला नको सांगायचं. आईनं मुलीला तितकं सांगितलं पाहिजे तितकंच मुलाला सुद्धा सांगितलं पाहिजे. का बघा मुलाचा पाठ वाढताय, तू मुलाचं ताट वाढता आणि मुलीला म्हणता ताट घे तू, नाही का? आजकाल ही परिस्थिती नाही आहे. आणि ही परिस्थिती जर अशी ठेवली तर त्या मुलीवर तसे संस्कार घडतात आणि परत मुलगी शिकती, IT मध्ये सर्व्हिस करते, सगळीकडे सर्व्हिस करते आणि मग ती नवऱ्याला म्हणते मी नाही का पगार मिळवत, माझा नाही का तुम्ही अधिकार नाही का, तेव्हा तुम्ही हे का. त्यावेळेस मुलांना त्रास होतो आणि त्याच्यातनं काय होतं तर दोघांची भांडणं व्हायला सुरुवात होती आणि या भांडणाचं स्वरूप पार घटस्फोटापर्यंत जायचं. काय तुम्ही मला ते हात दिला नाही, तुम्ही मला वाढदिवसाला विश केलं नाही, ठीक आहे घटस्फोटाची कारणं आहे. आता नवरीने नाही विश केलं म्हणून तुझं आयुष्य काही कमी होणार आहे का जास्त होणार आहे, काहीच नाही. कशाला अपेक्षा करायची हे आम्ही म्हणतो, पण नाही मुलं म्हणतात त्यांनी मला विश केलं पाहिजे, त्यांनी मला केक आणला पाहिजे, माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे. काय वाढदिवस साजरा करा, केक आणा, केक कापा आणि अहो तुमच्या त्या वाढदिवस म्हणजे तुमचे आयुष्यातले जीवनातले ते दिवस कमी झालेले आहेत. मग तुम्ही ते मेणबत्त्या काय तुमचा उजेड काय कमी करा, तुम्हाला अंधारात जायचं नसेल तर त्या गोष्टी तुम्ही करा. मला तर हे केक आणणं आणि वाढदिवसा दिवशी ते कापणं आणि त्या मेणबत्त्या भिजवणं या गोष्टी आवडतात. आजकाल तुम्ही काही
पण मला या गोष्टी अजिबात आवडत मी मध्ये एक केस अशी ऐकली की नवरा आय लव्ह यू टू म्हणाला नाही नाही. म्हणून डिवोर्स घेतला. एवढी क्षुल्लक डिवोर्सची कारण आहेत. तर मग तुमच्या वेळेस कसं होतं, म्हणजे असं होतं का तुमच्या वेळेस की आता तुला दिलंय ना, दिल्या घरी सुखी राहा बस, पण त्याच्या मागचं लॉजिक काय होतं की असे छोटे छोटे खटके उडू नये काय नेमकं? हे बघा, माणूस म्हणतो की खटके उडणार आहे. आमच्याकडे सुद्धा खटके उडत नव्हते, अशातला भाग होता. पण आमची छाती नव्हती माहेरी आमच्या सासरच्या विषयी काही सांगायची किंवा काही सांगायचं. एकदा असंच मी माझ्या बाबतीत सांगते. मी मस्त सांगायला गेले, माझे वडील म्हणले, हे बघ तिथं आलीस ना, त्यामुळे 4 गोष्टी बोलायच्या. आमच्या मनात त्रास देऊ नकोस, जिथं असेल तिथं आनंदाने राहा, समजूत घे, तुला तिथं सहन केलंच पाहिजे, तुला काही इथं आम्ही सांभाळणार नाही, जे तुला तिथं सहन केलं पाहिजे. ही वडिलांची जी मला प्रवृत्ती होती, ती मुलगी आपोआपच तिथे चांगल्या प्रकारे वागते. पण माझ्या स्वतःच्या बाबतीत ती गोष्ट झाली नाही. त्यापासून मी वडिलांना काही सांगत नव्हती. त्रास होत नव्हता अशातला भाग नव्हता, आपल्या मनाविरुद्ध होत नव्हतं अशातलाही भाग नव्हता. परंतु आपण गप्प बसणं हे सगळ्यात चांगली गोष्ट. मौनम सर्वार्थ साधनम, एकच गोष्ट लक्षात ठेवली, ती नाही बोलायची. कारण एक लक्षात आपल्याला आपण बायका सांगू शकतो दुसऱ्याला आपल्या मनातलं काय असेल ते. पुरुषांना सुद्धा भावना आहेत ना, ते कोणाला सांगणार, त्यांच्या मित्रांना सांगणार का काय करणार. आपल्यासारखं मनमोकळं पुरुषांचं होत नाही. त्यामुळे हार्टफेलचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त होतं बघा. बायकाने सांभाळून घेतलं पाहिजे. आजकाल काय झालं माहिती आहे का, लग्न म्हणजे एक लिलाव झाला. मुलगी शिकलेली, मग ती विचारते तुम्हाला पगार किती, तुमचं पॅकेज किती, तुम्हाला घर आहे का, किती खोल्या आहे, शेती आहे का, मग त्याचं पॅकेज मोठं, दिसायला कसं आहे, आणि ती त्या मुलगी जाऊन शेतात काम करणार आहे का. पण काही नाही. पूर्वी मुलींच्या लग्नाची काळजी होती, पण आज मुलांच्या लग्नाची काळजी. पण मुली शिकलेल्या आहेत तर ते डोक्यावर बसायला लागलेले आहेत असं मला जो पूर्णतः वाटतं. की अक्षरशः मुलींची स्वतःची समजूतदारपणा, मुलगा कसा पाहिजे, काय पाहिजे, आपल्याला त्याच्याबरोबर संसार करायचा आहे, आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे त्याच्याबरोबर, मग त्याचं गुण बघ ना तुम्ही काय करणार. त्याची शेती असू दे, त्याचे फ्लॅट्स असू दे, त्याच्याकडं बँक बॅलन्स असू दे, मग तुम्ही आयुष्यभर काय नुसतं पलंगावर लोळणार आहात का. तुम्ही पण कष्ट करणार आहात. त्या कष्टामध्ये किती आनंद असतो, आणि स्वकष्टाने मिळवलेली जी इस्टेट असती त्याच्यामध्ये बघण्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद असतो. मुलाच्या इस्टेटीमध्ये बघू नका, मुलाच्या गुणांच्याकडे तुम्ही पहा. मुलगा कसा आहे, मुलाचं घरातलं वातावरण कसं आहे. मुलांच्या रूपापेक्षा सुद्धा मुलांच्या गुणाकडे बघणं आजकाल खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही मुलींना काय सांगाल की कसा मुलगा बघावा? हां, मुलींना सांगेन की तुम्ही तो मुलगा तुम्हाला आयुष्यभर अंडरस्टँडिंग असणार, तुम्हाला समजून घेणार, किंवा तुम्ही त्याच्याबरोबरीने काम केलं तर तो तुम्हाला काम करून देणार. एकमेकांबद्दल सहजीवन तुम्ही जे चांगल्या प्रकारे जगू शकाल अशी तुम्हाला खात्री झाली. तुम्ही बोला मुलाशी आधी. माझं म्हणणं नाही की पोरी नुसतं त्या ओसीवर बसवायचं आणि मुलीला दाखवायचं, मुलगी पसंत पडली की ती मुलाकडे बघायची सुद्धा नाही. तुम्ही मुलाशी बोला, तुमचे विचार करा, सांगा, त्याचे विचार तुम्हाला घ्या, आणि मग तुम्ही तो मुलगा पसंत करा. पण उगाच कुठल्या तरी कारणावरनं किंवा पैशाच्या कारणावरनं, इस्टेटीच्या कारणावरनं मुलांच्याकडे बघू नका तुम्ही, असं मला स्पष्ट वाटतं. आता कसं झालंय, मुलगा आणि सून आणि मुलाची आई असा एक त्रिकोण बनलेला असतो, आणि मग त्या दोघींची अशी एक चढाओढ चाललेली असते की आई काहीतरी सांगणार मुलाला सुनेबद्दल, मग ती काहीतरी सांगणार आईबद्दल, आणि मग त्याचं जे घुसळण होते ती होऊ नये. एक सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो तुझा, की कधीही सासूनं मुलाला त्याच्या बायकोबद्दल म्हणजे आपल्या सुनेबद्दल काहीही सांगता कामा नये. इथं सुरुवात होती भांडणाला, आणि मग त्या मुलाचं सँडविच होतं, आईच्या बाजूने बोलू का बायकोच्या बाजूने बोलू. आपल्या मुलाचा संसार व्यवस्थित करायचा असेल तर सासूनच तिच्या तोंडावर लगाम घालणं हे पहिलं काम आहे. चुकू देत तिला नाही आली रांगोळी, न येऊ देत ना, छाप विकत मिळतात, ती छाप घेऊन रांगोळी काढेल, एवढं तुम्हाला समजत नाही का. तिला स्वयंपाक करता येत नसेल, तिच्या घरी नसेल सवय, तुम्ही शिकवा ना तिला, हळूच सांगा ना तिला, अगं असं कर. माझ्या सुनेला भाकरी येत नव्हती. एकदा मी तिला म्हणलं, अगं तुला इतकं 6-7 वर्ष लग्नाला तुला भाकरी येत नाही, थांब मी तुला शिकवते. ती म्हणजे नाही मला येत नाही. म्हणजे अगं हळूहळू छोटी छोटी कर कर, तुला मोठी येईल. आता ती इतकी छान भाकरी करायला लागते की ती मला म्हणते, आई बघा माझी भाकरी कशी फुटली. इथपर्यंत आहे. सासूने समजूतदारपणा घेणं फार आवश्यक आहे. आजकाल लक्षात ठेवा,
सुनेपेक्षा सासूने समजूतदारपणा घेणं महत्त्वाचं आहे. जर सासूने नाही घेतला समजूतदारपणा, त्या मुलाच्या चाहळ्या सांगितल्या आणि मी माझ्या मुलाला शिकवलं, मी माझ्या मुलाला एवढं मोठं केलं, म्हणून जो अभिमान आईला असतो ना त्याचा अहंकार नसावा. मुलगा ताब्यात राहावा माझ्या. अजिबात हे गोष्ट करतात अजिबात गोष्ट हे करतात. आणि पुढचं सांगते, लग्नामध्ये आपण काय होतो सगळ्यांना माहिती आहे तसा हार घालतातच मुखाला. हार घालताना हल्ली अतिशय वेगळेपणा चाललेला आहे. त्या मुलाला काय उचलतात, मुलीला काय उचलतात, हे काय मला न पटणाऱ्या गोष्टी. पण जेव्हा हार घालतात मध्ये अंतरपाठ असतो, तो अंतरपाठ काही खरा नसतो, पण दोघांना एकमेकाचे चेहरे दिसलेले असतात किंवा दोघांनी एकमेकांना पहिल्यापासूनच बोललेले असतात. तर एकमेकांच्या मध्ये झुकावं लागतं. मुलींनी मुलाला हार घालताना मुलाला पण झुकावं लागतं आणि मुलांनी मुलीला हार घालताना पण झुकावं लागतं. हे तत्त्व आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यभर एकमेकांच्या मध्ये एकमेकांनी झुकलं पाहिजे. सप्तपदी चालताना पहिल्यांदी मुलगीच असते, की ती एक एक सुपारी तर तिच्या अंगठ्याने बाजूला करते आणि तिच्या पाठोपाठ तिचा नवरा असतो आणि गाठ बांधलेली असते. लक्षात ठेवावं, हे विधी कशासाठी आहेत. बायकोच्या पण पाठीमागून नवऱ्याने गेलं पाहिजे आणि नवऱ्याच्या पण बरोबरीने बाईने वागलं पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. नाही, ह्या दोन गोष्टी फार कमाल होत्या. एक तर हार घालताना आजकाल खांद्यावर काय घेतलं जातं, मग इकडचे लोक काय खांद्यावर घेतात, पण त्यापेक्षा ते झुकून हार घालण्यात त्या लग्नाचं एक गमक आहे. ते म्हणजे की तुम्ही समजून अंडरस्टँड केलं पाहिजे, झुकलं पाहिजे. असं नाही की नवऱ्याने झुकावं किंवा बायकोनी, दोघांनाही झुकावं लागतं. दोघांनी समजूतदारपणा घेणं, अंडरस्टँडिंग त्यांची वृत्ती असणं हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल ना मुली फार इंडिपेंडेंट आहेत. मुळात मुलींना असं वाटतं की मग मी पैसे कमवते, मी हे सगळं करते, मी लग्न का करू. अशा बऱ्याच मुलींना असं वाटतं की आपल्याला लग्न करायची गरजच नाही आहे. आज हा मुद्दा फार महत्त्वाचा मानला. कारण काय सांगू, एकलेपणा हा फार वाईट असणारी गोष्ट आहे. आपण दादा कोंडकेचं उदाहरण घेतलं तर किती प्रसिद्ध होता कलाकार. त्याचे सिनेमे कितीतरी पाहावेसे वाटत होते, किती विनोदी होते, किती कॉमेडी होते. पण त्याची स्वतःची परिस्थिती पाहिली ना तर खरोखर त्याचं दुःख दुसऱ्यांना सांगत नव्हता, की मी दुःखी आहे असं दाखवत नव्हता. पण त्याने स्वतः लिहिलं होतं एकदा की अरे पांडुरंगा, अरे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, तू मला यश दिलंस, तू मला पैसा दिलास, तू मला प्रसिद्धी दिलीस, मला सगळं तू दिलंस, पण मला तू एकट्यावर ठेवलंस. एकटेपणा आहे मला. आता पुढच्या जन्मी तू काही नाही दिलंस तरी चालेल, पण मला एकटेपणा दिलं. इतकी नवरा बायकोंना एकमेकाची गरज असते. म्हणून लग्न न करणं आणि पैसा मिळवणं आणि मजा करणं हे जीवनाचं सार नाही. जीवनाचं सार कळलं पाहिजे. एकमेकांची गरज आहे. आपल्याला पुढं संसार करायचा आहे. कुणीतरी मागं घेतलं पाहिजे, कुणीतरी पुढं जायला पाहिजे. रबर फार ताणता कामा नये. ताणलं तर ते तुटणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. दादा कोंडकेचं उदाहरण मी वाचलं, पुस्तक वाचलं, माझ्या डोळ्यात खरं पाणी आलं. किती माणूस हा असा असूनसुद्धा त्याचा एकलेपणा त्याला किती जाणवला. गोष्ट फार वाईट. आता तशीच या विधवा बायका ज्या असतात, कोणाला वाटतं का की तिचा नवरा जावा म्हणून. काही त्याचं रोग असेल, काही त्याच्या आयुष्याची दोरी असेल, ॲक्सिडेंट असेल, काही असेल. पण तरुण वयामध्ये वयस्कर झाल्यानंतर काही नाही, पण तरुण वयामध्ये त्या मुलीची इच्छा असतात ना, काही तिला वाटतं ना की नवरा गेला म्हणजे सर्वस्व गेलं नाही. मग तिनं नटू नये, तिनं जाऊ नये कुठं, तिनं कुंकू लावू नये, तिनं टिकली लावू नये, तिनं हसू नये, जाऊ नये. का बरं ह्या अशा तिच्या अवहेलना का करतात. उलटं तिच्यावर त्याच्या संसाराची जबाबदारी किती पडते. जर मुलं असतील तर नवरा गेल्यानंतर ती त्या मुलांना सांभाळते. मग अशा बाईचा सत्कार करणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या 8 मार्चच्या वेळेस किती चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना घडवते आणि किती मोठं चांगलं करते ती. आता कुंकू काय, लहानपणी कुमारिका असतानासुद्धा लावतच होते आणि लग्न झाल्यावरही लावतात. मग आता पूर्वी प्रथा होती, धनी म्हणजे कुंकवाचा त्याचं तेज माझ्या कुंकवावर उखाणे घेताना बायका घेत होत्या. कशाचं त्याचं तेज आले, त्याला बरं नव्हतं, काळ फिक्कर पडलेला होता, तुझ्या कुंकवावर तेज कुठलं आले त्याचं. पण हे कुंकू लावणं ह्या क्षुल्लक बाबी असतात. ह्या क्षुल्लक बाबींकडे समाजाने जास्त लक्ष देऊ नये असं मला वाटतं. उलटं त्यांची मानसिक स्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये त्यांना कसं समाधान मिळेल, त्या कशा आनंदित राहतील, त्यांचं दुःख कसं कमी होईल, याकडे आपण पाहणं फार गरजेचं आहे.
आता 2 उदाहरणं आहेत मराठी सिनेसृष्टीतलीच, की त्या मुलांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांचे वडील वारलेले आणि मग त्यांनी त्यांच्या आयांची लग्न लावली. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, की विधवा झाल्यानंतर जेव्हा लग्न करतात बायका, तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? जर की तरुण वय असेल आणि एखादं अपत्य जरी असेल तरी सांभाळणारा जर असेल दुसरा चांगला, की त्याची पण परिस्थिती तशी असेल की त्याची बायको गेलेली असेल किंवा कुठल्या कारणांची नसेल, तर जरूर मुलींनी लग्न करावं. अशी उदाहरणं इथं आहेतच माझ्या डोळ्यासमोर. काही मुलींचं लग्न झालेलं असतं, तिला एक मुलगी झालेली असते आणि काही कारणाने तो मुलगा दारू पितो, चांगला वागत नाही, मग ती माहेरी येते. पण किती दिवस माहेरी राहणार आणि किती दिवस आईवडिलांवर ओझं ठेवणार. आणि आईवडिलांना आपली सतत तरुण मुलगी आपल्यासमोर असणं हे किती त्रासदायक असतं हे त्या आईवडिलांना माहीत असतं. मग एखादा गरजू असेल, चांगला असेल, त्याला एखादं अपत्य असेल, त्याची बायको कुठल्या कारणाने गेलेली असेल, त्याच्याशी लग्न लावून व्यवस्थितपणाने 4-4 दोघांनाही आनंदाने ठेवता आलं तर ते जरूर ठेवावं असं माझं मत आहे. आणि म्हातारपणात जोडीदाराची गरज असेल, उत्तरायणात जोडीदाराची फार गरज असते. कारण मनाचा मोकळेपणा आणि मनाची स्थिती जी असती ती कुणाजवळ तरी बोलावी असं वाटतं. मग ती कुणाशी बोलायची, तर आपल्या उत्तरायणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. उत्तरायण सिनेमा एक होता बघा, की त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या आईनं परत दुसरं लग्न केलेलं. उत्तरायण सिनेमा होता. तर माझं मत आहे असं की जितकी गरज या तारुण्यात असते त्याच्यापेक्षा जास्त गरज ही उत्तरायणामध्ये असते. महिला दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेन, कुणी कुणाला नावं ठेवू नका. ज्याची त्याची गरज ही वेगवेगळी असते. तुम्ही सहानुभूती एकमेकाबद्दल घ्या, सामंजस्यपणा घ्या. तुम्ही तुमचे विचार जे आहेत ते एक कुठच्या प्रकारे घेतले पाहिजेत, तर सात्विक विचार पाहिजेत आणि समत्वेचे विचार पाहिजेत. त्याचबरोबर सहकार्याचे विचार असून त्यांना आपल्यामध्ये कसं समाविष्ट करता येईल हे विचार पाहिजे. आपले विचार नकारात्मक नसावे, सकारात्मक असावे आणि स्वीकारात्मक असावे. स्वीकारात्मक असणं फार गरजेचं आहे. कारण कधी कधी बऱ्याच घरांमध्ये असं होतं की वडील गेलेले असतात, आई एकटीच असते आणि मग मुलांकडे म्हणजे मुलांचं लक्षच नसतं त्यांच्याकडे, किंवा बायको गेल्यावर तर म्हणजे नवराचं मग वडील ते तसेच, मग ते बाहेरच फिरणार, सून नीट सांभाळत नाही. अशामध्ये कुठेतरी चूक होती. मग चूक नाही म्हणू शकत, मैत्री होते. मग त्यांना असं वाटतं की आपण लग्न करावं आता ह्या दुसऱ्या ह्याच्यात, तर मग ऑफकोर्स त्यांनी केलं पाहिजे. कारण म्हातारपण, आता श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं तुम्ही, आपण आता पौराणिकामध्ये येऊया. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि 1000 नरकासुरांनी स्त्रिया ठेवलेल्या होत्या तुरुंगामध्ये, त्यांना सोडलं. आणि त्यांना सोडल्यानंतर काय म्हणले की मी तुमचा पती आहे. पती म्हणजे नवरा नाही, पालन करणारा असा अर्थ घ्यायचा. हां, मग त्यांना जर श्रीकृष्णाने पती म्हटलं नसतं, मी तुमचा पालनकर्ता म्हटलं नसतं, तर त्या समाजामध्ये त्या 1000 स्त्रियांची काय अवस्था झाली असती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून श्रीकृष्णाने तसं केलं. आता श्रीकृष्णाने नावं ठेवलं त्याला 1008 स्त्री बायका होत्या. नाही, त्याचं मुख्य कारण ते होतं की या स्त्रिया ज्या आहेत यांना ज्या बंदिवासामध्ये ठेवलेल्या आहेत त्यांची अवहेलना व्हायला नको, मी तुमचा पती होतो. इतका श्रीकृष्ण हा मनाने म्हणा, विचाराने म्हणा, इतका चांगला. अजून एक ट्रेंड आहे सध्या की मुली असं म्हणतात की आम्ही लग्नाच्या आधी लिव्ह इनमध्ये राहू, की मुलगा कसा आहे बघू, आम्ही लग्न न करता आम्ही राहून बघतो, आम्ही ठरवतो की आम्हाला राहायचं आहे सोबत किंवा नाही राहायचं, किंवा जे काही असेल ते. किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं की लग्न करायच्या आधी भीती वाटते की अरे हां, की ठीक आहे, म्हणजे आपल्या समोरच्या बरोबर पटेल की नाही, आपण तो कसा आहे काय हे असं आपण लगेच नाही ठरवू शकत, तर राहून बघू असे काही निर्णय जातात आता सध्या तरुण पिढीकडून. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय? नाही, मला या गोष्टीचा विरोध आहे. तुम्ही 6 महिने एकत्र राहणार आणि तुमचं काही खटकलं की परत तुम्ही नाही म्हणणार, या गोष्टीला काही अर्थ आहे का? हे काही म्हणजे माणसाची ही माणूस कशाची निर्माण केलेला आहे? आपण काही जनावर आहोत का? आपण माणूस आहोत, माणसाची बुद्धी आहे. ह्या गोष्टीचा मी विरोध करणार नाही. आधी राहणं ही गोष्ट मला पसंत नाही. तुम्ही बघा ना, मुलाच्याकडे तुम्ही बघा, मुलाची चौकशी करा, पण तुम्ही राहून तुम्ही नंतर ठरवणं याला काय अर्थ आहे? मग तुमच्यावर बंधनं तुम्ही कोणती घालणार आहात? तुमच्या तारुण्यामधलं तुमचं नैसर्गिक जी भावना आहेत त्या तुम्ही तिथं मारणार आहात का पूर्ण करणार आहात 6 महिन्यामध्ये?
ह्या गोष्टीकडे पण बघितलं पाहिजे ना आता. हे मला ह्या गोष्टी पटत नाही. लग्न झाल्यानंतर तुमचं जे असेल ते असेल आणि तिथं समजूतदारपणा हा मुलीने घेतलाच पाहिजे. आता एखादा असं काही कारण असतं की तिथं त्या एखाद्या मुलाकडं एक शारीरिक अपंगत्व असेल किंवा तो सक्षम नसेल तर त्या मुलीनं काय करायचं. त्यावेळेस घटस्फोटासारखा निर्णय तिनं घेतला तर आपल्याला तो अयोग्य वाटेल असं वाटत नाही. असं एकंदरीत महिलांचा विचार केला पाहिजे आणि महिलांची शत्रू होता कामा नये. ते सासू सुनेचं नातं असू देत, नंदाभाऊजांचं असू देत किंवा जावाजावांचं असू देत, कोणतंही असेल तरी महिलांनी सहकार्य करणं हे आपल्या मार्च महिन्यामध्ये अतिशय आवश्यक. नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा बोलला तुम्ही की बायकांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे बायका. हे कटकारस्थान आणि हे ते सगळं म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या घरासाठी खूप करतील, लढतील, पण मग हे असं खरंच आहे का? बायकांचे शत्रू आहेत का हे बघून आपल्यावर झालेला परिणाम आहे आणि मग हा जो बदल झाला आहे तो झालेला आहे. हां, एक वेळेस काय होतं माहिती आहे का, बायकांचे शत्रू असतात हे मला पण पटतं. कारण ती तशी वागली, तिला तसं झालं. एक तर घरामध्ये पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे सगळा कारभार होता तो एक कोणतरी मुख्य असायचा, त्यामुळे तिचं काही असमानता नसायची. पण आता या परिस्थितीमुळे नोकऱ्या वगैरे असल्यामुळे वेगवेगळी कुटुंब झाली. मग तिचा नवरा तिला कसा करतो, मग माझा नवरा मला कमी करतो, अशा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. तो तिचे किती लाड करतो, माझी लाड करतो नाही. ह्या बायकांच्यामध्ये असणाऱ्या आहेत, तर समजूतदारपणा घेणं फार आवश्यक आहे. आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या नशिबाने सुख घेत असतो, हे फार महत्त्वाचं आहे. नशीब कोणी कुणाचं बदलू शकत नाही. एक म्हणतात ब्रह्मदेव जर याला तरी तो नशीब बदलू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या नशिबात हे आहे, आपण तिचं समाधान मानलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं सुखी राहू हे आपण महिलांनी. मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहिला माझ्याकडून बोलता की आताच्या सुना नोकऱ्या करतात, त्यांना यायला उशीर होतो, कधी काय होतं, तर मग त्या सासूची अपेक्षा असते की मग तिने आल्यावर स्वयंपाक करावा किंवा तिने जाताना स्वयंपाक करावा. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे किती अपेक्षा केल्या पाहिजेत? नाही, सासू जर तिचं सक्षम असेल स्वयंपाक करण्यासाठी किंवा काही काम करण्यासाठी तर सुनेची तिनं वाट पाहता कामा. तिनं तिचा कुकर लावला पाहिजे, कुठली भाजी कमी आहे ती बघितली पाहिजे, भाजी केली पाहिजे, किंवा सुनेला फोन करून विचारलं पाहिजे, किंवा सुनेने सासूला सांगितलं पाहिजे की तुम्ही असं करा म्हणून. हे जे सामंजस्य आहे ना, हे नोकरी करणाऱ्या मुलींच्यामध्ये किंवा सुनांच्यामध्ये आणि सासूंमध्ये हे जास्त असणं आवश्यक की त्यांनी एकमेकीला विचारूनच केलं पाहिजे. आणि सासूने तितकंच सहकार्य केलं पाहिजे आणि तितकंच सुनेने सहकार्य मानलं पाहिजे. आता मी पैसा मिळवते, मी बाहेरून डबा मागवते, तुमचा बाहेरचा डबा एक दिवस तुम्हाला बरा वाटेल, पण तुम्ही महिन्यान बाहेरचे डबे आणि बाहेरचं खाणं तुम्हाला तुमच्या शरीराला पचणारं नाही, तुमच्या जठरांना ते पचणारं नाही. ते घरातलं सात्विक अन्नच तिथं गेलं. एकंदरीत तुम्ही महिलांना काय सांगाल की या महिला दिनाच्या निमित्ताने काय बदल केले पाहिजेत, काय स्वतःमध्ये काय गुण नवीन तुम्ही जोडले पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, कारण आजकाल इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की गुडघे दुखत असतात, कुठे काय अजून वेगवेगळे त्रास होत असतात, प्लस मानसिक आरोग्य जपणं. तर ह्याबद्दल काय सांगाल? निश्चितच महिलांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतः घेणं फार आवश्यक. काय होतं आहे की पुरुषांची काळजी घ्यायची, मुलांची काळजी घ्यायची आणि आपला नाश्तासुद्धा आपण करू शकत नाही. म्हणजे राहू दे, कंटाळा करतो की अगदी त्या कर्मठपणाप्रमाणे माझी एवढी पूजा झालीच पाहिजे, माझं एवढं वाचून झालं पाहिजे, मगच मी खाणार, तोपर्यंत 12 वाजून गेलेले असतात. हे ते अजून बऱ्याच घरात असं आहे की शिळं जर राहिलेलं असतं ना, त्यांची जी काही जबाबदारी सगळ्या आयांनी घेतली आहे तमाम, की राहिली चपाती रात्रीची की ह्या सकाळी खाणार, हे केलं की ह्या, आणि मग त्या तब्येतीवर एवढा वाईट परिणाम होतोय त्यांचा. नाही तर ते एक भाकरी राहिली किंवा एक पोळी राहिली ना, तर घरात 4 असेल तर सगळ्यांना चटकर वाढलीच पाहिजे पोळीची किंवा काय असेल ती. कारण एकट्या बाईची जबाबदारी नाही, तिचं पोट आहे, तुम्हाला पोट आहे, त्यांना पोट आहे, त्यांच्यावर का तुम्ही लागता येते? अजिबात मी चालून चालणार. ही सगळ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि महिलांची काळजी घरातल्या पुरुषांनी घेतली पाहिजे. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तिची मानसिकता तुम्ही जपा
तिचं तुम्ही कौतुक करा, तिला मदत करा. का करत नाही मदत तुम्ही? तिने एवढा मोठा स्वयंपाक केला असतो, तुम्हाला 4 ताटं तिच्यासमोर आणून ठेवायला किंवा पाणी बाहेर भरून ठेवायला काय हरकत आहे? काय त्या महिलाचंच काम आहे तिने उठून करायचं. तिचे गुडघे दुखत असले तरी तिने आपली त्या गुडघ्याला हात लावून अगदी कसं तरी करून ते पाणी दिलं पाहिजे का? नाही, पुरुषांनी द्या ना पाणी. काय बिघडते का त्याच्यामध्ये? तुम्हाला कमीपणा वाटतो का? तुमची ती सहचारिणी आहे ना, तुम्ही तिच्याबरोबर जीवन घालवताय ना, जगताय ना तुम्ही तिला तुम्ही जपलंच पाहिजे. महिलांच्या शरीराची किंवा एकंदर तब्येतीची काळजी ही पुरुषांनी घेणं हे पुरुषांचं काम आहे. हे मी आज महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांना सांगते. महिलांनी स्वतःची प्रगती करावी, महिलांनी स्वतःचा विकास करावा. तुम्ही बाहेर जा, आनंद घ्या, ही सगळी सृष्टी आहे ती पहा, सगळं करा. एकमेकांचं सहाय्य करा, समजुतीने वागा, सामंजस्याने घ्या आणि आहे त्याच्यामध्ये तुमचं समाधान तुमचं तुम्ही माना. तुम्ही दुसऱ्याकडं घोड्यावर बसणाऱ्याकडे बघू नका, पायी चालणाऱ्यांकडे. फार मोठ्या अपेक्षा आपल्या ज्या आहेत त्या अपेक्षा ठेवता कामा. आपलं अंथरूण किती आहे तितकेच आपण पाय पसरले पाहिजे. एवढं जरी महिलांनी लक्षात ठेवलं तरी मुलं करणार सुखी होतं. आणि मुलांचं पालन पोषण हे चांगल्या प्रकारे करणं, नुसतं त्यांच्या तब्येतीची काळजी न घेता त्यांच्यावर चांगले संस्कार घडवणं, त्यांना एक चांगला माणूस घडवणं हे सुद्धा असणाऱ्या घरातल्या महिलांचं आणि पुरुषांचं दोघांचंही काम आहे. मुलगा कितवीत आहे हे वडिलांना माहीत नसतं. खरं अशी इतकी दयनीय अवस्था आहे. कितवीत आहे रे तू? त्या मुलाने विचारलं. आणि तुम्हाला माहीत नाही तुमचा मुलगा कितवीत आहे का? तुम्ही फक्त पैसा म्हणून आणून बाहेर कष्ट करणं म्हणजे तुमचं काम आहे. त्याच्याकडे तुमचं लक्ष द्या ना तुम्ही. काय केलं, काय नाही, काय झालं, ही दोघांची जबाबदारी आहे संसार करण्याची, एकट्याची नाही असं मला. मला खूप छान वाटलं खरं तर. म्हणजे मला आजी नाही आहे, म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी फार आधी एक्सपायर झाल्यामुळे मला आजी नाही. त्यामुळे आजच्या ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मला माझी आजी भेटल्यासारखं झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की जो आईचा जॉब आहे किंवा जी एक महिला करते ना, ते फार प्राइसलेस आहे. त्याची आपण पैशांमध्ये किंमत नाही करू शकत. तर मग आपली आई असेल, आपली वहिनी असेल, बहीण असेल किंवा अजून आपली मैत्रीण असेल, प्रेयसी असेल, बायको असेल, त्या सगळ्यांना फक्त आजचाच दिवस नाही तर येणारे प्रत्येक दिवस सुखाचे, आनंदाचे जावोत. आणि त्यांना आपण किती समजून घेतोय हे सगळं आपण केलं पाहिजे. त्यांची आपण किती काळजी घेतो ही आपली जबाबदारी, जसं ते आपली जबाबदारी वाहतात. एवढंच सांगायचं आहे. आणि आपण आता आजचा पॉडकास्ट संपवूयात. मला खूप छान वाटलं. मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटलं आणि नक्कीच पाहणाऱ्या सगळ्यांनाही असं वाटेल की त्यांना त्यांची आजी कुठेतरी आज सापडली आहे. आजी आणि नात यांचं नातंच मुळी दुधावरची साय असते. नात ही दुधावरची साय असते, ती जपणं हे आजीचं कर्तव्य आहे. म्हणून मी सांगते की भौतिक सुखाकडे बघू नका, मानसिक सुखाकडे बघा. या झोपडीचं माझ्या जे सौख्य कधी मिळाले ते राजवाड्यातसुद्धा तुम्हाला मिळणार नाही असं परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये आपण भौतिक परिस्थितीचा फार विचार करू नये. परिस्थिती बदलत असते, आपण पुष्कळ मिळू शकतो, परंतु त्याच्यासाठी आपल्याला निराश व्हायचं कारण नाही. पुढं जा. फक्त आमच्यासारख्या आजीने पाठीवर हात ठेवून म्हणावं, जड तू जा पुढं. धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.